ईपीएफओची कर्मचाऱ्यांना खुशखबर, कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये लवकरच वाढीव व्याज जमा होणार। ईपीएफओने ट्विट करत माहिती दिली। 2023-24 साठी ईपीएफओ व्याजदर 8.15 वरून 8.25%। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात राज्यामध्ये 8 मतदारसंघात मतदान। चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज जाहीर होणार। शरद पवार, जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रकाशित होणार। सांगलीमध्ये आज काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळाव्याला विशाल पाटील यांचं बंड आणि त्यांची अपक्ष उमेदवारी या संदर्भात चर्चा होणार। विशाल पाटलांसंदर्भात पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष। दक्षिण मुंबईचा तिढा केंद्रीय नेतृत्वाच्या दारात। महाराष्ट्र भाजपचे लोकसभा निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा आज दक्षिण मुंबईमध्ये बैठक घेणार। बैठकीमध्ये दक्षिण मुंबईचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 30 एप्रिलला सभा। महायुतीच्या उमेदवारी अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी मोदी सभा घेणार। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये अफसर खान यांना उमेदवारी घोषित। मात्र अजूनही एबी फॉर्म मिळाला नसल्याने आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार अफसर खान यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेमध्ये छगन भुजबळांना माझ्या विरोधात उमेदवारी देणार होते। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। कोल्हेंच्या या विधानानं चर्चा न होणार। समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती, मात्र अनेक पक्षातून आलेल्या उमेदवारावर बोलणं योग्य नाही। महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांवर अमोल कोल्हेंची टीका। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या सभा। राजापूरच्या राजीव गांधी मैदानावर फडणवीसांची तोफ धडाडणार। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यामध्ये राहुल गांधींची आश्वासनांची खैरात। गरीब महिलांना वर्षाला 1 लाख, सगळ्या तरुणांना अप्रेंटिसशिपचा अधिकार आणि 1 लाख रुपये। शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार राहुल गांधी यांचं आश्वासन। काँग्रेसचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू, राहुल गांधींचं मतदारांना आश्वासन। तर कुणाकडे किती पैसा, कॉर्पोरेट सगळ्या क्षेत्रामध्ये कुणाची किती भागीदारी हे आम्ही तपासू, गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधींची शेख चिल्लीची स्वप्न, अमरावतीच्या सभेत अमित शहांची टीका। राहुल गांधी सत्तेत येत नाहीत, ट्रिपल तलाक पुन्हा लागू होत नाही, अमित शहांची गर्जना। काँग्रेसनं 70 वर्ष राम मंदिर रखडवलं, नकली शिवसेना अध्यक्ष प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत, तर काँग्रेसनंही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवली। अमित शहांचा काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। विदर्भासाठी शरद पवारांनी काहीही केलेलं नाही, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची पवारांनी माफी मागावी, अमित शहांची शरद पवारांवर टीका। कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री असताना पवारांनी विदर्भासाठी काय केलं, शहांचा सवाल। शरद पवारांनी विदर्भाची माफी मागावी, कारण त्यांनी विदर्भावर अन्याय केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका। महाराष्ट्रातील काही लोक सुनेच्या नावानं बोटं मोडतात, फडणवीसांचा शरद पवारांना टोला। भाजप म्हणजे भेकड जनता पक्ष, आमचा पक्ष चोरणाऱ्यांचा बदला घेणार, हदगावमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा इशारा। दाग अच्छे होते हे भाजपचं धोरण, जितका मोठा घोटाळा तितकं मोठं पद भाजपमध्ये मिळतं, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। आम्ही मोदींना पाठिंबा दिला तेव्हा त्यांची एकाधिकारशाही नव्हती, त्यांना सत्तेत येण्यासाठी आम्ही मदत केली आणि आता ते आमच्याच पक्षाला नकली म्हणतायत, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर हल्लाबोल। काँग्रेस हिंदूंची संपत्ती काढून मुस्लिमांना देणार, यावर उद्धव ठाकरे गप्प का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। तसंच संविधान बदलणार ही उद्धव ठाकरेंकडून पसरवली जाणारी अफवा, बावनकुळेंची टीका। राज्यामध्ये 48 लोकसभा जिंकणारा हा उद्धव ठाकरेंचा दावा हास्यास्पद, बावनकुळेंचा खोचक टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला गर्दी असते, त्यामुळे उद्धव ठाकरेंची झोप उडाली, आमदार नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। एकनाथ शिंदेंवर कोणताही आरोप नव्हता, ते केवळ विचारांकरता बाहेर पडले, सत्ता आणि पैशांसाठी विचार सोडणाऱ्यांनी शिंदेंबाबत बोलू नये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि आदित्यला टोला।
महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी सभा, विरोधकांकडे काहीही मुद्दे राहिले नाहीत, त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली, बाप नंबरी बेटा 10 नंबरी. सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांची ठाकरे पितापुत्रांवर टीका. शरद पवार ज्या मुख्यमंत्र्यांना समर्थन देऊन सरकारमध्ये होते ते त्यांचे मुख्यमंत्री सपशेल अपयशी ठरले. भाजप नेते आशिष शेलार यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका. बीडमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना पंकजा मुंडे भाऊक, एका पराभवातून आपण ताऊन सुलाखून निघालोत, मला एक संधी द्या. पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साथ. प्रीतम मुंडेंची काळजी करू नका, त्यांना नाशिकमधून उभं करते. पंकजा मुंडेंचं बीडमधल्या सभेमध्ये वक्तव्य. बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत जनता पंकजा मुंडे यांच्या बाजूने उभी. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा विजय निश्चित, आमदार सुनील शेळकेंना विश्वास. आदर्श घोटाळा चावून चोथा झालेला विषय, आदर्श घोटाळ्यासाठी भाजपला जबाबदार धरता येणार नाही. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये अशोक चव्हाण यांचा दावा. काँग्रेसच्या जागा वाटपाचा घोळ आपल्यामुळे झाला नाही, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यानं ती त्यांची जबाबदारी. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये चव्हाणांचा पटोलेंवर आरोप. मोदींवर टीका करताना माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांची जीभ घसरली. मोदींना मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का? मुत्तेमवारांचे मोदींच्या वैवाहिक जीवनावर वादग्रस्त वक्तव्य. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी जय भवानी शब्दाला विरोध केला नाही. उद्धव ठाकरेंनी जय भवानी शब्दावरून भाजपवर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर. पंतप्रधान मोदींची ऑडिओ क्लिप घेऊन त्यांना दाखवावी लागतेय. यातच शरद पवारांना निवडणुकीमध्ये अपयश दिसून येतंय. प्रवीण दरेकरांचा शरद पवारांना टोला. सोलापूरमध्ये भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांचा शरद पवार गटात प्रवेश. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील, अभिजित पाटील, उत्तम जानकर आणि काका साठे यांची उपस्थिती. भाजपमधल्या 2 नेत्यांनी फडणवीसांचे कान भरल्यानं आपल्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात झाली. संजय क्षीरसागर यांचं वक्तव्य. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारीबाबत नवा ट्विस्ट. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक. बरेच भुरटे आमच्यातून गेले, मात्र जे निष्ठावंत आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. अंमळनेरमध्ये तुतारी अनिल पाटील यांचा पराभव करेल, जयंत पाटील यांना विश्वास. जयंत पाटील यांनी मागच्या निवडणुकीत गीतेंच्या विरोधात का काम केलं याचं उत्तर द्यावं. भरत गोगावलेंचा शेकापच्या जयंत पाटलांना सवाल. जयंत पाटलांनी स्वतःची आमदारकी सांभाळावी, आम्हाला राजकारण शिकवू नये, गोगावलेंची टीका. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मोदी सरकारच्या काळात विकास झाला नाही, कांदा प्रश्न सोडवला गेला नाही, नागरिकांचे भारती पवार यांना सवाल. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण गैरहजर. संजय राऊत म्हणजे वाया गेलेली केस, त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवं. गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर बोचरी टीका. जळगावचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं म्हणत विरोधकांना करण पवार यांचा इशारा. 1 मे रोजी मुंबईमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार. मुंबईतल्या 6 मतदारसंघांसाठी मेळाव्याचं आयोजन. इतर उमेदवारांना वाटतं की आमची लढाई रविकांत तुपकरांशी आहे, आपण मात्र केवळ अन्याय, अत्याचार आणि दादागिरी विरोधात लढणार, तुपकरांचं वक्तव्य. पहिल्या टप्प्यातील 5ही लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. मनातील सरकार पाहिजे असेल तर महाविकास आघाडीला विजयी करा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचं मतदारांना आवाहन. इंडिया आघाडीचं दिल्लीमध्ये सरकार येईल, पाटलांना विश्वास. सांगलीमध्ये संजय काका पाटलांसोबत खरी लढत, बाकीचे सगळे उमेदवार गौण. चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. विशाल पाटील हे भाजपची बी टीम, निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी भाजपकडून पाकीट घेतलं, चंद्रहार पाटील यांचा आरोप. नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटताच ठाकरे गट आणि इतर पक्षातील दिग्गज नेते शिवसेनेत येतील, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचा दावा. फलटणमधील दहशत, या निवडणुकीमध्ये जनता संपवणार, भाजप खासदार रणजित निंबाळकर यांचा रामराजे निंबाळकर कुटुंबाला टोला. तर मोहिते पाटलांनी जनतेला काही दिलंय का, निंबाळकरांचा सवाल. विकासाच्या मुद्द्यावर राणा जगजितसिंग पाटलांनी चर्चा करायला तयार, ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. कामाचे सबळ पुरावे आणा, मगच चर्चा करू, राणा जगजितसिंग पाटलांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार बाजीराव खांडेंचं निलंबन, 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या निर्देशावरून कारवाई. पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी प्रवीण राऊतांसह इतर भागीदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाण्यातली मालमत्ता ईडीकडून जप्त. पार्थ पवारांनी स्वतः सुरक्षा मागितली नाही, पराभव समोर दिसत असल्यामुळे विजय वडेट्टीवार पार्थ पवारांवर टीका करतायत. अविनाश अधिक यांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी पार्थ पवार आणि अजित पवारांवर टीका करणं थांबवावं, रुपाली पाटलांचा रोहित पवारांना सल्ला. रोहित पवारांचं भविष्य हे पार्थ पवार यांच्यासोबत सुरक्षित, रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया. बगाड यात्रेत पार्थ पवारांनी रोहित पवारांना हात दिला आणि यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राचं दर्शन घडवलं. पार्थ पवारांच्या हाती भविष्य सुरक्षित असल्यानं रोहित पवारांनी टीका करताना विचार करावा, अमोल मिटकरींचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीसाठी कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी आणि पोलीस पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणार. अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू. 14 ते 16 मे दरम्यान मतदान केलं जाईल. लोकसभा निवडणूक निकालाचं अचूक भविष्य वर्तवा आणि 21 लाख रुपये जिंका. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं ज्योतिषांना आवाहन. महाविकास आघाडीमध्ये उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 2 जागांसाठी 2 दिवसात निर्णय होईल. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये नितीन गडकरींची सभा. कडक उन्हामुळे सभेत गडकरींना भोवळ. थोड्या विश्रांतीनंतर गडकरींनी पुन्हा भाषण केलं. यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. ईव्हीएमवरील निवडणुकांमध्ये काही सुधारणा होतात का पाहू, कोर्टानं आपली भूमिका स्पष्ट केली. हिंगोलीमध्ये हळद संशोधन केंद्राच्या जागेवर हळद पिकली तर आमदारकीचा राजीनामा देईल. आमदार राजू नवघरे यांचं सरकारला घरचं आहे. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन. परीक्षा विभागाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठिय्या आंदोलन. परीक्षा विभागात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मोदींची सभा. 6 मे रोजी बीड आणि अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदी सभेला संबोधित करणार. 2014 पासून 15 लाखाहून अधिक कुटुंबियांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती. मतदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं पाहिजे, आंबेडकरांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटील यांची माघार. निवडणूक न लढवता तटस्थ राहण्याची भूमिका. कार्यकर्त्यांच्या बैठकीत विनोद पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. निवडणूक लढवावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं होतं, मात्र शहरातील 2 आमदार आणि एका खासदारानं टोकाचा विरोध केला. निवडणुकीला उभा राहिलो असतो तर निवडून आलो असतो, उमेदवारी मागे घेतल्यानंतर विनोद पाटील यांचं वक्तव्य. आम्हाला मैदान मिळालं नसलं तरी निवडणुकीचं मैदान आम्हीच मारू, बच्चू कडूंना विश्वास. तर तुमच्या प्रचारासाठी मुंबईहून नेते येतात पण आमच्या सभेमध्ये अपंग लोक येतात, हीच आमची कमाई, बच्चू कडूंचं वक्तव्य. राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बदनाम करतायत, बच्चू कडूंची टीका. कष्टाचा पैसा हिसकावून घ्याल तर आम्ही खैर करणार नाही, कडूंचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.